5 मार्च 2025 चा दिवस होता. या दिवशी वाई येथे सुरू असलेल्या एका मराठी सिरियलसाठी एक नवतरुणी पुणे येथून वाई येथे साधारण 10 वाजण्याच्या सुमारास आली. दिवसभर त्या सिरियलचे शूटिंगचे काम केले. सायंकाळी काम संपल्यानंतर ती तरुणी पुणे येथे आपल्या घरी येण्यास निघाली. त्यावेळी तिच्यासोबत सेटवर हेअरस्टाईलचे काम करणारी महिला होती. तिला तिच्या दुचाकी मोटरसायकलवरून पुणे सातारा महामार्गावरील सुरूर फाटा येथे स्टॉपजवळ सोडले. त्यानंतर साधारणपणे 9 वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर स्वारगेट ही बस थांब्यावर थांबली. त्या बसमध्ये ती तरुणी बसली. तिने कात्रचे तिकीट काढले. ती तरुणी एसटी बसमध्ये डाव्या बाजूला 4 नंबरच्या सीटवर एकटीच बसली. एसटीचा प्रवास सुरू झाला. 20-25 मिनिटानंतर शिरवळ एसटी बस थांब्यावर आली. त्यावेळी बसमध्ये एक अनोळखी पुरुष चढला. अंदाजे वय 45, अंगामध्ये पांढरा शर्ट, पॅन्ट व पाठीवर सॅक होती. त्या तरुणाच्या पुढच्या सीटवर बसला. त्यानंतर तो त्या तरुणीकडे मागे वळून वारंवार बघू लागला. त्या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर 4-5 मिनिटांनी सीटवरून उठून तो त्या तरुणीच्या सीटच्या उजव्या बाजूच्या सीटवर बसला. वारंवार त्या तरुणीकडे बघू लागला आणि अश्लील हावभाव करून खुनवाखुनवी करू लागला. त्या तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केले, पण एवढ्यावर न थांबता त्याने त्याच्या पॅन्टची चैन काढून तो त्या तरुणीकडे बघून हस्तमैथून करू लागला. त्या तरुणीला त्याच्या वागण्याने खूप चीड आली होती. त्यावेळी त्या तरुणीने फोन आल्याचा बहाणा करून तिचा फोन तिच्या उजव्या कानाला लावला. तिने तिच्या फोनमध्ये शूटिंग सुरू केले, पण तो काही जुमानत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून ती तरुणी घाबरली. एसटी बस खेड शिवापूर टोलनाक्याच्या पुढे आल्यानंतर त्या तरुणीने कंडक्टरला सांगितले. तसेच तिने त्या तरुणाचा शूट केलेला व्हिडिओही दाखवला. तिने विनंती केली की त्याला काहीतरी करा. त्यावर कंडक्टर म्हणाला की मॅडम, तुम्ही मला आधी सांगितले का नाही? इतके बोलून त्याने वेळ मारून येण्याचे काम केले. तसंच काही वेळ निघून गेला. दरम्यान ड्रायव्हरने एसटी बस पुढे हायवेकडेला आमराई हॉटेलजवळ थांबवली. ड्रायव्हरने गाडीची काच साफ केली, आरसा साफ केला. तर त्या तरुणीने कंडक्टरला सगळे सांगितल्यामुळे तो तरुण घाबरून गाडीतून उतरून पळून गेला. याबाबत त्या तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक 6 मार्च 2025 रोजी राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. यांनी त्या महिलेने सांगितलेले वर्णन तसेच ते शिरवळ एसटी बस थांब्यावरून बसलेला वेळेचे व त्या अगोदरचे CCTV फुटेजचाही शोध घेतला. तसेच हॉटेल अमराई येथून उतरून तो पळालेले CCTV फुटेज असे एकूण 60-70 ठिकाणचे CCTV फुटेज मिळाले. CCTV फुटेजमधून व त्या तरुणीने काढलेला व्हिडिओ शूटिंग त्याचे वर्णन मिळते जुळते आल्याने त्याचा मागोवा घेतला. त्याला कंपनीमध्ये जाऊन ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केली. तो सुरुवातीला काहीच बोलत नव्हता. मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवल्या आणि तो व्हिडिओही दाखवला. मग तो गप्प बसला. त्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास करून त्याचे नाव कमलेश शिरसाट असल्याचे सांगितले. त्याला रीतसर अटक करून न्यायालयात हजर केले आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन मसालेदार मराठी क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आजच आपला चॅनल क्राईम कट्ट्याला सबस्क्राईब करा.